अमित शाह काय म्हणाले हे मी ऐकलं नाही. मी सकाळपासून कार्यक्रमांमध्ये आहे असं अजित पवार म्हणाले. शहांनी केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंनी मात्र प्रत्युत्तर दिलंय. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. पवारांना भ्रष्टाचारी म्हणणाऱ्या शहांच्या सरकारनंच शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला होता असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. शहांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेवर सुषमा अंधारेंनी पलटवार केलाय. औरंगाबाद फॅन क्लबचे सदस्य नेते जे आहेत ते उद्धव ठाकरे आणि भ्रष्टाचारांचे सरदार जे आहेत ते शरद पवार यांना टीका केलेली. मी काय होतं तुम्ही पत्रकार मित्र, मला काहीच माहिती नाही. मी अजून सकाळपासून पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये मी नक्की ते काय बोललेले आहेत ते ऐकल्यानंतर, मी ते स्वतः पाहिल्यानंतर मी त्याच्यावर रिएक्शन दिलं. मला माननीय अमित शहाजींना आठवण करून द्यायची की ते ज्या सरकारमध्ये आज आहे त्या सरकारने 6 दशक आदरणीय पवार साहेबांनी जी देशाची सेवा केली त्याच्यामध्ये माननीय पवार साहेबांना त्यांनी पद्मविभूषणाचे कौतुक करून ज्यांच्यावर अमित शहाजींनी आजपर्यंत भ्रष्टाचार याचे आरोप केले त्यातले 90% लोक आज भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री तरी आहेत किंवा पदाधिकारी आहेत. ज्या पद्धतीची अत्यंत थिल्लर भाषा, सवंग भाषा आज तुम्ही पुण्यामध्ये केली त्यावरून तुम्ही हे सप्रमाण सिद्ध केलं आहे की पार्लमेंटमध्ये तुमच्या पक्षाचे खासदार रमेश बिधोडी यांनी जी सवंग भाषा केली होती त्याच्याही पेक्षा अधिक निम्नतम स्तर अमित शाह तुम्ही आज पुण्यामध्ये येऊन गाठला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.